सदनिका मिळवण्यासाठी बनावट दस्तऐवज दाखल केल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांची खाती काढत मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना दणका दिला। उच्च न्यायालयाने देखील कोकाटे प्रकरणात तात्काळ सुनावणीला नकार देत उद्या याबाबत सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या माणिकरावांना आज नाशिक पोलीस अटक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, एकूणच जर आपण पाहिलं, काल मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंची खाती देखील काढून घेतलेली आहे। दिवसभरात काल खूप घडामोडी घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। मात्र आता कोकाटेंना अटक कधी हा सवाल उपस्थित होतोय, नेमकं काय? खरं आहे, कोकाटेंना अटक कधी हा संपूर्ण राज्यात चर्चेचा प्रश्न असला तरी पोलीस आपल्या पद्धतीनं काम करतात, आपण हे नेहमीच बघतो। खरं म्हणजे शासकीय काम थोडे थांब असं जी काही म्हण म्हटली गेली आहे तशाच पद्धतीनं होतं। काल ज्यावेळेस पोलिसांकडे आम्ही गेलो त्यावेळेस त्यांच्याकडे शेकडो वॉरंट हे रोज बजावले जातात आणि त्या वॉरंटमध्ये एक माणिकराव कोकाटेंचं वॉरंट आहे आणि ते आरोपी आहेत। त्या आरोपींना हजर करा कोर्टामध्ये असे अनेक वॉरंट त्यांच्याकडे येत असतात। त्याप्रमाणे 6:30 पावणे 7ला त्यांच्याकडे हे वॉरंट आलं। विशेष म्हणजे ज्यावेळेस या सर्व बातम्या सुरू झाल्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं अजून वॉरंट पोहोचला नाही। त्यानंतर कोर्टातले जी काही अभियोग कक्ष असतो त्यातला स्वतः एक जण ते वॉरंट तिथं घेऊन आला आणि त्यांना दिलं। त्यावेळेसुद्धा आम्ही तिथं उपस्थित होतो। वॉरंट काल संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान पोलीस आयुक्तालयात दाखल झालं आहे, ते इन्व्हर्ट करण्यात आलं आहे आणि त्यानंतर ते गुन्हे शाखेकडे देण्यात आलेलं आहे। आज या बाबतीतला विचार केला जाईल। हे वॉरंट जे असेल ते पोलीस आयुक्तांसमोर ठेवलं जाईल। कशा पद्धतीने त्यांना अटक करायची, कुठून अटक करायची, काय नियम असतील, कारण की एका आमदाराला अटक करताना मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घेतला जातो। त्यामुळे आज 11:30-12च्या दरम्यान पोलीस आयुक्तांशी याबाबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर कोणती टीम पाठवायची याबद्दलचा निर्णय होईल आणि आज दुपारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत इथून एखादे पथक जे आहे ते कोकाटे यांना अटक करण्यासाठी रवाना होईल अशी परिस्थिती आहे। एकूणच तरीही त्यांना अटक होईल की नाही याबाबत शंका आहे, कारण माणिकराव कोकाटे हे लीलावतीमध्ये उपचार घेत आहेत। उपचार घेत असल्यामुळे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत किती गंभीर आहेत ते खरोखर त्यांना जर आम्ही अटक केली तर त्यांना प्रवास करता येऊ शकतो का किंवा त्यातून काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात का याबद्दलची विचारपूस केली जाईल। जर काही संशय वाटला तर शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करून त्यांची तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतरच त्यांना अटकेच्या बाबतीतला विचार केला जाईल। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होईल अशी शक्यता फार कमी आणि खरं तर याला अटक म्हणणं पण योग्य होणार नाही, कारण की आता कुठला गुन्हा करून ते अटक होण्याच्या याच्यात नाही आहे। त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, शिक्षा सिद्ध झाली आहे, ते आता डायरेक्ट आरोपी आहेत, त्यांना थेट कारागृहात पाठवायचं आहे। त्यामुळे न्यायालयाने जी शिक्षा सुनावली आहे त्या शिक्षेसाठी फक्त माणिकराव कोकाटेंना घेऊन न्यायालयाच्या ताब्यात द्यायचंय, न्यायालयासमोर हजर करायचंय आणि तिथून त्यांची रवानगी कारागृहात करायची। त्यामुळे एवढ्या प्रोसिजरसाठी अजूनही 8 दिवस लागू शकतात अशी परिस्थिती आपल्याला निश्चित। धन्यवाद योगेश, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेऊ।